साताऱ्यातील जकातवाडी परिसरात 2 गटात तुफान राडा, पोलिसांचा फौजफाटा, घटनास्थळी दाखल। सातारा शहरानजीक असलेल्या जकातवाडी येथील वस्ताद नगर येथे 2 गटांमध्ये तुफानी राडा झाला असून ही वादावादी जमिनीच्या अतिक्रमणावरून झाल्याची घटनास्थळावरून माहिती मिळत आहे। या ठिकाणी याआधी देखील परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतले आहे। जमावातील युवकांकडून कोयते, सळे आणि काठ्या ताब्यात घेतल्या असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। स्वार्थी गाडी कुठे घे गाडी घे ना मग करायला आपण बिझनेस नाव काय तुमचं? माझं सोनल प्रवीण दौंडे। काय झालंय प्रकार काय घडलं? काय झालं, सकाळी ह्या लोकांची भांडणं चाललेली। पोरगा ते कॉलेजला का कुठेतरी चाललेलं, दूध घालायला चाललेलं मुलगा, तर त्याच्या अंगावर धावून गेली ती आणि त्याला इतकं मारलं की अक्षरशः त्याची गाडी खड्ड्यात पाडून टाकली सगळी। आणि सगळी त्यांच्याकडच्या बायका बिका इतक्या घाणेरड्या पद्धतीने कपडे बिपडे वर करून अक्षरशः इतकं निव्वळ म्हणजे होतं, बिनलाजीचं काम केलेलं त्यांनी।
इतकं घाणेरड्या प्रमाणे खूप काम केलं आणि इतक्या घाण आम्हाला रोड वगैरे सगळं घेऊन आले मारण्यासाठी आणि आम्ही कधी बघत बसायचं का आमच्या खानदाला संपवून एक एक बोला. टाकणार मारून टाकणार हे शब्द आम्ही ऐकायचे का सांगा बरं आम्हाला शिवीगाळ केली आमचा मुलगा आत्ता तिथपर्यंत आला आम्हाला तिथनं येऊन जायचं नाही काय करायचं नाही रस्ता अडवला आम्ही कुठे जायचं आम्हाला जाण्याचा रस्ता काच आहे रोज हा एवढे सगळे पोलीसवाले आहेत मग काय झालं आता त्यांनी आम्हाला मारलं कोयता काढला काय काय दांडकी काढली आम्हाला लागलं असतं तर आम्ही काय केलं असतं आमच्या मुलांना लागलं असतं रक्त आलं असतं काय झालं असतं आम्ही काय करणार आता काय तुमची मागणी आहे? आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्हाला न्याय पण भेटला पाहिजे आणि पोलिसांचा काही उपयोग नाही नुसतं येतं पोलिसांनी सुद्धा बघितले तरी त्यांनी काही ऍक्शन घेतलेलं नाही. नुसतं बघितलेलं आहे उद्या आमचा येण्या जाण्याचा रस्ता आहे सार्वजनिक रस्ता आहे उद्या जर काय झालं कमी जास्त झालं तर हे येणार आहेत का येणार आहेत का तुम्ही सांगा मगाशी पण एक 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 बोला. त्यांची जी जागा आहे ना त्यांनी अतिक्रमण पुढे पुढे बांधून घेतलेलं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ही सगळं कलेक्टरला आम्ही पत्र दिले तरी त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही तहसीलदारला सगळी आम्ही लिगली प्रोसेस केली तरी काही याच्यावर कारवाई झालेली नाही मग अतिक्रमण आम्ही पण करावं का आम्ही पण अतिक्रमण करून राहतो आम्हाला पण आता किती पत्र द्यायची आणि मगाशी आमच्या घरच्यांनी सांगितलं या म्हणून आम्ही आलो तर लहान लहान पोरांनी रॉड बीड काढले आमच्या अंगावर आली ती मारायला आणि त्यानंतर इतक्या घाण आम्हाला शिव्या डायरेक्ट आमच्या अंगावर येतात मारायला आणि आम्ही काय असलं कधी पडलेलं नाही कारण आम्हाला असलं काहीच माहिती नाही पण आम्ही आमच्या घरच्या पुढे आज आम्ही लढतोय मग आम्हाला न्याय भेटायला नको का आणि 15-20 मिनिटं झालं आम्ही त्यांची पोलीस बोलले की आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याशी 15-20 मिनिटं झालं पोलीस त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्याच्यानंतर ती लोक आम्हाला त्या पोरं जेव्हा खाली आली तेव्हा त्या पोलीस तिथे असताना पोलिसांसमोर त्यांनी आमच्या पोरांना दगडानं हाणामारी केली मग आम्ही हे काय बघत बसायचं का आम्ही त्यामुळे आहे का तंटामुक्ती अध्यक्ष इथे कोणीही बघायला सुद्धा गावच्या जी मेन माणसं असतात त्यांचं हे काम आहे इथं कुणीही दक्षता दिली नाही फक्त आमचं कुटुंब इथं लढत आहे आम्ही काय करायचं त्यांची जबाबदारी नाहीये का इथं येऊन सगळं बघणं ह्या गोष्टी करणं आणि आम्ही अपरात्री कधीही येतो रात्री येतो आम्हाला इशारे वगैरे दाखवतात ही घाणेरड्या प्रवृत्तीचे मग ते काय करायचं मदत करतायत अतिक्रमण करून दिले आणि सरपंच काही लक्ष दिला नुसतं बघायचं नुसतं बघताय आणि सरपंचला माहिती असं नाही सरपंचला सगळं माहिती तरी माहिती न असल्यागत करायचं तिथे योग्य आहे का तुम्ही सांगा 9 वाजल्यापासून आम्ही इथे उभे आहोत ओके दादा